Next topic of this chapter, which is anaerobic respiration in living organism or cell. If you see the respiration and anaerobic respiration. Aerobic respiration generally carried out in the presence of oxygen, and anaerobic respiration, which is carried out in the absence of oxygen. When there is no oxygen at that time, some living organisms or living plants which carries the process of anaerobic respiration. If you see the energy production in microorganisms through anaerobic respiration, in which some bacteria and lower organisms do not live in a presence of oxygen. काही बॅक्टेरिया किंवा जे काही सजीव असतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, ते त्या ठिकाणी ऑक्सिजनच्या सानिध्यात त्या ठिकाणी जगू शकत नाही. देअरफॉर दे परफॉर्म द अनएरोबिक रेस्पिरेशन फॉर एनर्जी प्रोडक्शन. त्यामुळे असे बॅक्टेरिया किंवा हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, हे त्या ठिकाणी श्वसन प्रक्रिया ही अनएरोबिक पद्धतीने त्या ठिकाणी करत असतात. म्हणजे पिनॉक्सी श्वसन असं आपण त्याला म्हणतो. म्हणजे ऑक्सिजन शिवाय होणारी जी काही श्वसनाची प्रक्रिया असते त्याला आपण पिनॉक्सी श्वसन असं म्हणतो, आणि त्याला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन असं म्हणतो. इफ यू सी अनएरोबिक रेस्पिरेशन हॅज 2 स्टेप्स. याच्यासुद्धा 2 पायऱ्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. रेस्पिरेशन हॅज 2 स्टेप्स दॅट आर ग्लायकोलिसिस अँड फर्मेंटेशन. ग्लायकोलिसिस आणि फर्मेंटेशन या 2 प्रक्रिया त्या ठिकाणी आपल्याला एनारोबिक रेस्पिरेशनमध्ये बघायला मिळतात. ड्युरिंग दिस ग्लुकोज इज इनकम्प्लिटली ऑक्सिडाइज रिलीजिंग द लेस अमाऊंट ऑफ एनर्जी. या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी ग्लुकोजचं इनकम्प्लिटली ऑक्सिडेशन त्या ठिकाणी होत असतं, म्हणजे अपूर्ण ऑक्सिडीकरण त्या ठिकाणी होतं. अँड देअरफॉर लेस अमाऊंट ऑफ एनर्जी विच इज गिवन आउट फ्रॉम दॅट अनएरोबिक रेस्पिरेशन. If you see in the case of anaerobic respiration, pyruvic acid produced through glycolysis and it is converted into organic acid or alcohol. Pyruvic acid जे असतं ते pyruvic acid ग्लायकोलिसिसमुळे त्या ठिकाणी आपल्याला मिळतं किंवा तयार झालेलं दिसतं, आणि त्याचं रूपांतरण नंतर ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे इथेनॉलमध्ये आपल्याला त्या ठिकाणी झालेलं दिसतं. इन दिस प्रोसेस द pyruvic acid which is converted into organic acid and alcohol which is called as fermentation. जेव्हा pyruvic acidचं रूपांतर ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये होतं, त्या प्रोसेसलाच आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन असं म्हणतो. दिस प्रोसेस इज एडेड बाय सम एन्झाईम्स. आणि ही जी काही प्रक्रिया असते ही काही विकारांमुळे त्या ठिकाणी आपल्याला घडून आलेली दिसते. इफ देर इज डिपेन्डन्सी ऑफ ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. जर आपल्या सभोवतालच्या वातावरणामध्ये जर ऑक्सिजनची कमतरता असेल, देन सम हायर प्लांट्स, ॲनिमल्स अँड एरोबिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज ऑल्सो परफॉर्म द अनएरोबिक रेस्पिरेशन. जर वातावरणामध्ये किंवा सभोवतालच्या वातावरणामध्ये जर ऑक्सिजनची डिफिशियन्सी असेल, कमतरता असेल, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याचप्रमाणे काही हायर ॲनिमल्ससुद्धा, उच्चवर्गीय प्राणीसुद्धा त्या ठिकाणी अनएरोबिक रेस्पिरेशन त्या ठिकाणी परफॉर्म त्या ठिकाणी करत असतात. इफ यू सी इफ द सॉईल इज submerged under the water during the germination of that seed, perform the anaerobic respiration. समजा जमिनीखाली जरी जमीन पाण्याखाली जर गेली असेल आणि तिथं जर एखादी सीड जर्मिनेट होत असेल, then that time that seed germinated by the performing the anaerobic respiration. Similarly, if you see in case of a human muscle cell, while performing any type of exercise, it may be also switched to the anaerobic respiration. This makes the person feel tired due to the less amount of energy release of and due to the lactic acid of accumulation. आता या ठिकाणी आपण कुठेही प्रकारचा व्यायाम करताना त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी काही वेळाने टायर्ड किंवा थकल्यासारखं त्या ठिकाणी होत असतं. याला कारण म्हणजे त्या ठिकाणी आपल्या स्नायूंमध्ये त्या ठिकाणी लॅक्टिक ॲसिड त्या ठिकाणी काय होतात, त्याचं डिपॉझिट त्या ठिकाणी जमा होत असतो किंवा त्याचा साठा त्या ठिकाणी तयार होत असतो. दॅट्स वाय वी फील टायर्ड. आणि ते मसल सेल जे असतात ते एक्झरसाईजच्या वेळेस आपण परफॉर्म करत असतो. ॲट अ टाईम मसल सेल्समध्ये लॅक्टिक ॲसिडमध्ये त्या ठिकाणी अनएरोबिक रेस्पिरेशन त्या ठिकाणी घडून येत असतं. इन दिस वे anaerobic respiration which is carried out
during the deficiency of oxygen in the surrounding, as well as some bacteria and some microorganisms which are also perform the process of anaerobic respiration, because they cannot live or they cannot perform the process of respiration in the presence of oxygen. In this way, some microorganism, some higher animals, some bacteria, they perform the process of respiration, and the pyruvic acid, which is converted into the alcohol and organic acid. In this way, this process of anaerobic respiration, which is carried out in some microorganisms and some living organisms. Then the different another topic, which is the energy from different food components. If you see how can we obtain the energy from the different components, in that we can say that if you see carbohydrate which are not utilized are stored in the liver and muscles in the form of glycogen. जर आपण बघितलं जे अन्न आपण त्या ठिकाणी ग्रहण करत असतो त्याच्यामधून आपल्या शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते, काही ऊर्जा ही युटिलाइज होत असते किंवा वापरली जात असते, आणि जी एक्सेस ऑफ एनर्जी असते जी वापरली जात नाही, all that excess of energy which is stored in the liver and muscles in the form of glycogen, म्हणजे ती ऊर्जा जी असते ती ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये लिव्हरमध्ये किंवा मसल्स स्नायूंमध्ये त्या ठिकाणी ती साठवली जात असते. प्रोटीन्स आर फॉर्म बाय ॲमिनो ॲसिड विच आर हेल्ड बाय पेप्टाइड बॉन्ड्स, आणि त्या ठिकाणी प्रथिनांची निर्मिती होते आणि ती प्रथिने एकमेकांना पेप्टाइड बॉन्ड्सने त्या ठिकाणी बांधले गेलेले असतात. देअरफॉर इट इज कॉल्ड मायक्रोमॉलिक्युल्स. तर आपण मायक्रोमॉलिक्युल्स असं म्हणतो. व्हेन प्रोटीन्स आर डायजेस्टेड दे आर कन्वर्टेड बॅक इंटू ॲमिनो ॲसिड. जेव्हा प्रोटीनचं पूर्णतः डायजेशन होत असतं, त्यांचं पचन होत असतं, त्यावेळेस त्याचं रूपांतरण हे परत ॲमिनो ॲसिडमध्ये होतं. ॲमिनो ॲसिड्स आर ॲब्सॉर्ब इन द ब्लड सर्क्युलेशन अँड ट्रान्सपोर्टेड टू एव्हरी सेल. आणि तेच ॲमिनो ॲसिड त्या ठिकाणी आपल्या रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये रक्तामध्ये त्या ठिकाणी शोषलं जातं आणि ते प्रत्येक सेल्सपर्यंत प्रत्येक पेशीपर्यंत त्या ठिकाणी ते त्याचं सप्लाय त्या ठिकाणी होत असतो. ॲज पर द टाईप ऑफ सेल द ॲज पर द टाईप ऑफ सेल द ॲमिनो ॲसिड्स आर अगेन्स्ट द यूज फॉर मेकिंग द प्रोटीन्स दॅट आर रिक्वायर्ड बाय द बॉडी. वेगवेगळ्या सेलच्या प्रकारानुसार ॲमिनो ॲसिड जे तयार झालेलं असतं ते त्या ठिकाणी प्रोटीन्स त्या ठिकाणी तयार करण्यासाठी वापरलं जातं, जे आपल्या शरीराला आवश्यकतेनुसार किंवा आपल्या शरीराच्या आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी त्याची निर्मिती ही होत असते. आता कोणकोणत्या प्रकारची प्रोटीनची निर्मिती आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी होत असते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर जर आपण बघितलं द मेलॅनिन अँड केरॅटिन, these are the proteins which are found in the skin. स्किनमध्ये आपल्या त्वचेमध्ये किंवा त्वचेखाली त्या ठिकाणी आपल्याला मेलॅनिन किंवा केरॅटिन नावाचे प्रोटीन्स त्या ठिकाणी आपल्याला आढळतात. देन ओसिन which are also the protein which is found in the bone. Proteins of cell membrane, different enzymes which are found in every cells of our body. Then insulin and trypsin, these are the hormones and it is also proteins which are found in the pancreas. We know that in the pancreas there is the formation of insulin hormone which takes place, and this is the another type of protein, insulin and trypsin. Then different hormones which are present in the pituitary gland. Pituitary glands मध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. देन फ्लेक्झिबल प्रोटीन्स, ॲक्टिन्स अँड मायोसिन, जे लवचिक प्रथिने असतात ज्यांना आपण ॲक्टिन आणि मायोसिन असं म्हणतो, विच आर जनरली फाउंड इन द मसल्स ऑफ आवर बॉडी. आपल्या शरीराच्या स्नायूंमध्ये त्या ठिकाणी हे सर्व काही प्रोटीन्स आहेत ते त्या ठिकाणी बघायला मिळतात. देन हिमोग्लोबिन अँड अँटीबॉडीज, these are the one of the type of protein. These are also found in the blood of our body. आपल्या शरीरामधलं जे काही रक्त असतं त्या रक्तामध्ये त्या ठिकाणी हिमोग्लोबिन, जे ज्याला आपण लाल रक्तपेशी असं म्हणतो, त्या आणि अँटीबॉडीज ते त्या ठिकाणी आपल्या रक्तामध्ये किंवा ब्लड सेल्समध्ये त्या ठिकाणी हे सर्व घटक हे प्रथिने आपल्याला त्या ठिकाणी आढळतात.
प्रोटीन्स ऑफ ॲनिमल ओरिजिन आर कन्सिडर्ड टू बी फर्स्ट क्लास प्रोटीन्स. जे प्राण्यांमधले प्रथिने असतात ते एक उच्च प्रतीचे प्रथिने म्हणून त्या ठिकाणी गृहीत धरले जातात. इच ग्रॅम ऑफ प्रोटीन प्रोव्हाइड्स 4 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. आपण मागच्या वेळेस बघितल्याप्रमाणे प्रत्येक प्रोटीनच्या 1 ग्रॅमामध्ये त्या ठिकाणी किंवा 1 ग्रॅमपासून आपल्याला 4 किलो कॅलरी एवढी एनर्जी त्या ठिकाणी प्राप्त होत असते. इफ प्रोटीन इनटेक इज मोर दॅन द रिक्वायर्ड इट डज नॉट रिझल्ट इन द स्टोरेज ऑफ अमिनो ॲसिड. जर प्रोटीन इनटेक जर प्रोटीनचं प्रथिनांचं ग्रहण जर आपण आपल्या आवश्यकतेपेक्षा जर जास्त केला तर याचा परिणाम हा त्या ठिकाणी ॲमिनो ॲसिडच्या स्टोरेजमध्ये किंवा साठवणुकीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला आपल्या शरीरामध्ये झालेला दिसत नाही. इन्स्टेड दे आर ब्रोकन डाऊन फ्रॉम द अमोनिया. तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम हा त्या ठिकाणी फॉर्मेशन ऑफ अमोनियामध्ये होत असतो. ते जे काही प्रोटीन्स असतात ब्रेकडाऊन होऊन त्या ठिकाणी त्याचं रूपांतर हे अमोनियामध्ये त्या ठिकाणी होत असतं. विच इज देन एलिमिनेटेड फ्रॉम द आवर बॉडी. त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एक्सक्रिशनची जी प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी अमोनिया हा आपल्या शरीरामध्ये बाहेर टाकला जातो. त्या प्रोसेसमधून त्या ठिकाणी द इलिमिनेशन ऑफ अमोनिया इज टेक्स प्लेस. समटाइम एक्सेस ऑफ प्रोटीन इज कन्वर्टेड इंटू द ग्लुकोज बाय द प्रोसेस ऑफ ग्लुकोजेनेसिस. काही वेळेस त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये जे काही जास्तीचं प्रोटीन त्या ठिकाणी तयार झालेलं असतं ते जास्तीचं प्रोटीनचं रूपांतर हे ग्लुकोजमध्ये होत असतं बाय द प्रोसेस ऑफ ग्लुकोजेनेसिस. ग्लुकोजेनेसिसच्या प्रोसेसद्वारे त्या ठिकाणी एक्सेस ऑफ प्रोटीन विच इज कन्वर्टेड इंटू द ग्लुकोज. देन प्लांट्स in case of plant by themselves can produce the necessary amino acid. वनस्पतींमध्ये मात्र त्या ठिकाणी ॲमिनो ॲसिडची जी काही निर्मिती असते ती ते स्वतः त्या ठिकाणी करत असतात. फ्रॉम मिनरल्स अँड ऑल्सो द डिफरंट प्रोटीन्स. जे काही क्षार ऑब्सर्व करतात किंवा जे काही प्रोटीन्स असतात त्यांच्यामार्फत ते आपोआपच त्यांच्या प्लॅन्टच्या शरीरामध्ये हे ॲमिनो ॲसिडची निर्मिती होत असते. देन the most abundant proteins found in the nature is an enzyme रुबिस्को. रुबिस्को नावाचा जो काही एन्झाईम आहे तो जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी नेचरमध्ये किंवा निसर्गामध्ये त्या ठिकाणी आढळतो. तो एक प्रकारचा प्रोटीन आहे आणि विच इज फाउंड इन द प्लांट्स ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट म्हणजे हरित द्रव्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला हा जो काही रुबिस्को नावाचा जो काही एन्झाईम आहे तो एक प्रकारचा प्रोटीन असून तो फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हरित लवकामध्ये किंवा क्लोरोप्लास्टमध्ये आढळून येतो. इन दिस वे इन द प्लांट्स देर इज द प्रोटीन विच इज फॉर्म अँड इन द इफ द लिपिड आर फॉर्म ऑफ फॅटी ॲसिड अँड अल्कोहोल ऑर ग्लिसरॉल विच हॅव डिफरंट बॉन्ड बिटवीन देम. व्हेन लिपिड्स आर डायजेस्टेड they are converted into fatty acids and alcohol. जर लिपिड्स हे जर डायजेस्ट झाले पूर्णतः त्याचं पचन झालं तर त्याचं रूपांतरण हे फॅटी ॲसिडमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये होत असतं. ॲब्सॉर्ब फॅटी ॲसिड्स आर ट्रान्सपोर्टेड टू ऑल द सेल्स थ्रू ब्लड. जे काही त्वचेमध्ये ॲब्झॉर्ब झालेले जे काही फॅटी ॲसिड्स असतात ते त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट केले जातात टू ऑल सेल्स, सगळ्या पेशींकडे रक्तामार्फत. देन फॅटी ॲसिड प्रोड्यूस डिफरंट सबस्टन्सेस इन द डिफरंट सेल्स. ते जे काही फॅटी ॲसिड असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ वेगवेगळ्या सेल्समध्ये त्या ठिकाणी तयार करण्याचं काम करत असतात. फॉर एक्झाम्पल फॉस्फोलिपिड्स प्रोड्युसेस प्लाझ्मा मेम्ब्रेन. जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आपल्या रक्तामध्ये असतं ते फॉस्फोलिपिड तयार करण्याचं काम करतात. प्रोजेस्टेरॉन, देन इस्ट्रोजेन. प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन्स आहे, इस्ट्रोजेन्स हा सुद्धा हार्मोन्स आहे, टेस्टोस्टेरॉन हा एक हार्मोन आहे, aldosterone etc. These are the hormones which is produced by the fatty acids. Then adipose connective tissues which is present in our body and store the excess lipid. मेदाचं जे काही जास्तीचं प्रमाण असतं आपल्या शरीरातलं ते ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये त्या ठिकाणी स्टोअर केलं जात असतं. इच ग्रॅम ऑफ लिपिड प्रोव्हाइड्स 9 किलो कॅलरी ऑफ एनर्जी. प्रत्येक 1 ग्रॅमच्या लिपिड पासून त्या ठिकाणी 9 किलो कॅलरी एवढी ऊर्जा त्या ठिकाणी पुरवली जात असते. कवरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ नर्व सेल्स इफ यू सी all the phospholipids or all that hormones which are produced from the phospholipids which are covering around the axons of
nerve cells. This is all about the energy from different food components which we obtain from the different substances, and different protein which is formed